नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण महाराष्ट्रातील होणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी लागणारे काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त अभयारण्य आहेत? प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त अभयारण्य आहेत? ऑप्शन क्रमांक एक, नाशिक या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त अभयारण्य आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, सध्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री कोण आहेत? प्रश्न क्रमांक दुसरा, सध्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री कोण आहेत? ऑप्शन क्रमांक तीन, सुधीर मुनगंटीवार हे सध्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतात वाघांची संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे? प्रश्न क्रमांक तिसरा, भारतात वाघांची संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक दोन, कर्नाटक या राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या आहे। प्रश्न क्रमांक चौथा, भारतामध्ये पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न क्रमांक चौथा, भारतामध्ये पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक चार, रामदेव मिश्रा यांना भारतामध्ये पर्यावरण विज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक पाचवा, भारतातील सुलतानपूर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? प्रश्न क्रमांक पाचवा, भारतातील सुलतानपूर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक दोन, हरियाणा या राज्यात भारतातील सुलतानपूर अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक सहावा, वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? प्रश्न क्रमांक सहावा, वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? ऑप्शन क्रमांक एक, नायट्रोजन हे वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे। प्रश्न क्रमांक सातवा, जागतिक वन्यजीव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक सातवा, जागतिक वन्यजीव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक तीन, 3 मार्च या दिवशी जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक आठवा, देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? प्रश्न क्रमांक आठवा, देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक एक, पृथ्वीराज चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। प्रश्न क्रमांक नववा, महाराष्ट्रात मानवनिर्मित अभयारण्य कोणत्या विभागात आहे? प्रश्न क्रमांक नववा, महाराष्ट्रात मानवनिर्मित अभयारण्य कोणत्या विभागात आहे? ऑप्शन क्रमांक तीन, पश्चिम महाराष्ट्र हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक दहावा, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणत्या गटातील आहे? प्रश्न क्रमांक दहावा, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणत्या गटातील आहे? ऑप्शन क्रमांक दोन, खार या गटातील शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। प्रश्न क्रमांक अकरावा, संविधानानुसार वने डॅश डॅशचा भाग आहे। प्रश्न क्रमांक अकरावा, संविधानानुसार वने डॅश डॅशचा भाग आहे। ऑप्शन क्रमांक तीन, समवर्ती सूचीचा भाग संविधानानुसार वने आहे। प्रश्न क्रमांक बारावा, महाराष्ट्राचा राज्य पक्षी शेकरू कोठे आढळतो? प्रश्न क्रमांक बारावा, महाराष्ट्राचा राज्य पक्षी शेकरू कुठे आढळतो? ऑप्शन क्रमांक एक, भीमाशंकर येथे महाराष्ट्राचा राज्य पक्षी शेकरू आढळतो। प्रश्न क्रमांक तेरावा, कोणत्या वृक्षांच्या पानापासून बीडी तयार केली जाते? प्रश्न क्रमांक तेरावा, कोणत्या वृक्षांच्या पानापासून बीडी तयार केली जाते? ऑप्शन क्रमांक चार, तेंदू या वृक्षांच्या पानापासून बीडी तयार केली जाते। प्रश्न क्रमांक चौदावा, कारगिल युद्धामध्ये एकूण किती भारतीय सैनिक शहीद झाले होते? प्रश्न क्रमांक चौदावा, कारगिल युद्धामध्ये एकूण किती भारतीय सैनिक शहीद झाले होते? ऑप्शन क्रमांक एक, 528 इतके भारतीय सैनिक शहीद झाले होते। प्रश्न क्रमांक 15वा, जगातील सर्वात उंच धबधबा खालीलपैकी कोणत्या देशात आहे? प्रश्न क्रमांक 15वा, जगातील सर्वात उंच धबधबा कोणत्या देशात आहे? ऑप्शन क्रमांक एक, व्हेनेझुएला हे आपले करेक्ट ऑप्शन आहे। प्रश्न क्रमांक 16वा, महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? प्रश्न क्रमांक 16वा, महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? ऑप्शन क्रमांक तीन, 75% क्षेत्र हे महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिन्या नद्यांनी व्यापलेले आहे। प्रश्न क्रमांक 17वा, महाराष्ट्र राज्य कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? ऑप्शन क्रमांक चार, नांदेड येथे महाराष्ट्र राज्य कापूस संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 18वा, सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे? प्रश्न क्रमांक 18वा, सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक दोन, अहमदनगर
हे जिल्हा सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 19 सर्वाधिक ऊस कारखाने असणारा जिल्हा कोणता आहे? प्रश्न क्रमांक 19 सर्वाधिक ऊस कारखाने असणारा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे जिल्हा सर्वाधिक ऊस कारखाने असणारा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 20 वर्षातील सर्वात मोठा दिवसाचा कालावधी किती असतो? प्रश्न क्रमांक 20 वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती असतो? ऑप्शन क्रमांक 2 13 तास 13 मिनिटे हे वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी असतो. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या देशातील कोळशाचे सर्वाधिक साठे आढळतात? प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणत्या देशात कोळशाचे सर्वाधिक साठे आढळतात? ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 22 पुणे जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर कोणती नदी वाहते? प्रश्न क्रमांक 22 पुणे जिल्ह्याच्या सीमेवर दक्षिण सीमेवर कोणती नदी वाहते? ऑप्शन क्रमांक 3 नीरा ही नदी पुणे जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर वाहते. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या नदीस सिंहाचे मुख म्हणून सुद्धा ओळखले जाते? प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या नदीस सिंहाचे मुख म्हणून सुद्धा ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 सिंधू या नदीला सिंहाचे मुख म्हणून सुद्धा ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? ऑप्शन क्रमांक 1 धुळे या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या संप्रेरकामुळे वनस्पतीच्या खोडांची वाढ घडून येते? प्रश्न क्रमांक 25 कोणत्या संप्रेरकामुळे वनस्पतीच्या खोडांची वाढ घडून येते? ऑप्शन क्रमांक 3 जिबेरेलिन्स या संप्रेरकामुळे वनस्पतींच्या खोडांची वाढ घडून येते. प्रश्न क्रमांक 26 संगरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 26 संगरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 सांगली या जिल्ह्यात संगरेश्वर हे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 27 जगातील मृदा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 27 जगातील मृदा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 5 डिसेंबर या दिवशी जगातील मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28 चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? प्रश्न क्रमांक 28 चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? ऑप्शन क्रमांक 2 1917 या वर्षी चंपारण्य सत्याग्रह झाला होता. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते राज्य नर्मदा नदीचा भाग नाही? प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते राज्य नर्मदा नदीचा भाग नाही? ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे राज्य नर्मदा नदीचा भाग नाही. प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 30 राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 2 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो.